चाणक्य करिअर पॉईंट जो आहे याच्या मागची आपली भूमिका अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आहे की विद्यार्थ्यांना योग्य स्वरूपाचं महाविद्यालय जे आहे ते तिथं मिळालं पाहिजे. नीट परीक्षेच्या संदर्भात ज्या काही अपडेट्स असतात किंवा या बाबतीत तुम्ही ज्या काही सूचना करता त्याची तुमची जी प्रोसेस आहे ती कशी काय आहे? चाणक्य करिअर पॉईंट विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश परीक्षेपासून तर कॉलेज मिळेपर्यंत जी मधली जी प्रोसेस आहे, आता बरेच पालक अनभिज्ञ आहे. म्हणजे विद्यार्थ्याला इंजिनियर करायचा आहे, कोणाला डॉक्टर करायचा आहे किंवा BDS BMS कुठलाही कोर्स असू दे मेडिकल फील्डमधला किंवा लाईट, पण पुढची प्रक्रिया बिलकुलही माहित नाही आहे. म्हणजे मेडिकलसाठी नीट परीक्षा द्यावी लागते किंवा आयुषसाठी नीट परीक्षा द्यावी लागते हे तर आहेच, पण पुढची प्रक्रिया काय आहे? म्हणजे 2016 पासून जेव्हापासून नीट परीक्षा आली, देशांतर्गत जेवढे प्रवेश आहे पूर्ण भारतात तेवढे प्रवेश नीट परीक्षेच्या अंतर्गत येतात. चाणक्य करिअर पॉईंट काय करते तर रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज मिळेपर्यंत सगळी प्रक्रिया घर बसल्या विद्यार्थ्यांना करून देते.